नमस्कार, मी प्रशांत कदम. राज्यातल्या 29 महानगरपालिकांची रणधुमाळी सध्या चालू आहे आणि मुंबईपासून पुण्यापर्यंत अगदी सगळीकडे ज्या पद्धतीनं आघाड्यांचं राजकारण चालू आहे ते बघितल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय चाललेलं आहे, कोण कुठे जातो याचा काही नेम नाही आहे. आजच पुणे आणि पिंपरी चिंचवड विशेषतः राष्ट्रवादीचे दोन गट हे आता एकत्रित निवडणूक लढत आहेत असं जवळपास निश्चित झालेलं आहे. ही दोन पक्षांची स्थानिक लेवलवरची युती आहे असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी दिलं. पण त्याच्या आधीच बारामतीमध्ये जो कार्यक्रम झालेला होता, ज्या कार्यक्रमाला उद्योगपती गौतम अदानी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलेलं होतं, तेव्हापासूनच हे सगळं काय चाललंय, अजित पवार आणि शरद पवार हे एका व्यासपीठावरती होते, त्यानिमित्तानं पण बरीच चर्चा झाली. आणि दुसरीकडे प्रशांत जगताप यांच्यासारखा एक कार्यकर्ता की ज्यावेळी हे दोन पक्ष एकत्रित येत आहेत त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये सामील होतो. भाजपच्या विरोधात लढाई लढायची असेल तर मग त्यांना काँग्रेस हाच पक्ष योग्य वाटतो. मुंबईमध्ये पण बरंच काही काही घडतंय. काँग्रेस आणि वंचितची युती झालेली आहे. या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आत्ता मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष या संपूर्ण मुद्द्यावरती गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणारे दीपक पवार सोबत आहेत. एकतर मुंबईची निवडणूक म्हटल्यानंतर त्याच्यातलं मराठी अस्मितेचं राजकारण आणि मराठीचा मुद्दा याच्याकडे तर आपण बोलूच, म्हणजे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आज सुरुवात जरा राष्ट्रवादीपासून करूयात. पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये जे चाललंय, राष्ट्रवादीचे हे दोन गट आता एकत्रित येत आहेत आणि रोहित पवारांचं स्पष्टीकरण आहे की ही स्थानिक लेवलची गोष्ट आहे. ती काही आम्ही म्हणजे लगेच विलिनीकरणाची सगळी हालचाल आहे असं नाहीये. पण यांचं असं इतक्या सहजपणे एकत्रित येणं, मतदारांनी या सगळ्याकडे कसं बघायचं? मुळामध्ये म्हणजे रोहित पवारांची मगाशी छोटीशी प्रेस मी पाहिली. रोहित पवारांना गौतम अदानींची गाडी चालवण्यामधनं वेळ मिळाला आहे या प्रकारच्या राजकीय कृतीसाठी, याबद्दल खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. हे दोनही पक्ष स्थानिक पातळीवर एकत्र येत आहेत असं ते म्हणतात. काल शरद पवारांच्या नावाने सुरू होणाऱ्या AI संस्थेच्या AI इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनाला गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नी येतात. त्यांचं स्वागत अजित पवार करतात. त्यांना विमानतळावर रिसीव्ह करण्यासाठी रोहित पवार असतात आणि व्यासपीठावरनं सुप्रिया सुळे, गौतम अदानी हे आपले भाऊ आहेत आणि त्यांची 30 वर्षापासूनचं आपलं नातं आहे आणि ते कधी कधी आपल्याला ओरडतात सुद्धा. अशा प्रकारचं त्यांचं हितगुज व्यक्त करतात. याचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे मागे राज ठाकरे म्हणाले होते तसं की राष्ट्रवादी काँग्रेस एकच आहे, त्यातला एक गट सत्तेत आहे आणि दुसरा गट विरोधात आहे. म्हणजे त्यावेळेला म्हणजे मधल्या मवियाच्या प्रयोगाच्या काळामध्ये लोकांना असं वाटत होतं की शरद पवार साहेबांचं राजकारण जे लोकांना नेहमी कात्रजच्या घाटात घेऊन जातं, तर तसं न होतं आता ते बोलतायत तशाच प्रकारचं राजकारण करतील कदाचित. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्याला, राजकीय कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्याला तरी पवारसाहेब अशा प्रकारचं राजकारण करतील. पण गेल्या 8 दिवसांमध्ये पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात ज्या काही हालचाली झालेल्या आहेत त्या पाहता राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्तेशिवाय फार काळ तगू शकत नाही अशा प्रकारचा पक्ष आहे. त्यातला दादांचा जो गट आहे तो सत्तेच्या बरोबरच आहे, कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते विकासासाठी तिकडे गेलेले आहेत आणि धर्मनिरपेक्षतेसाठी आणि शाहू फुले आंबेडकरांसाठी आपण विरोधात राहिलो असं म्हणणं सुप्रिया सुळेंना आणि रोहित पवारला भाग पडलेलं आहे. पण आता शिवशाहू फुले आंबेडकरांच्या साठीच ते एकत्र येतील अशा प्रकारची शक्यता दिसते. पुण्यामध्ये त्यांनी या प्रकारची हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला. प्रशांत जगतापांसारखा चांगला कार्यकर्ता जो अगदी प्रतिकूल काळात पवारांच्या बरोबर होता, तो कार्यकर्ता सोडून काँग्रेसमध्ये गेला. म्हणजे काँग्रेसची पुण्यातल्या अवस्था अत्यंत वाईट आहे. म्हणजे तिथे जाऊन प्रशांत जगतापांचा फायदा होईल अशी स्थिती नाहीये. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये कोणीतरी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करते आणि आपला राजकीय पर्याय म्हणून काँग्रेस जर निवडत असेल तर त्याला लोक वेडाच ठरवतील. हो, आणि हे काँग्रेसला सुद्धा धक्कादायक वाटण्यासारखी गोष्ट आहे. पण तरीही प्रशांत जगतापांचं यासाठी कौतुक केलं पाहिजे की त्यांच्या पक्ष बदलण्याच्या आगेमागे सुप्रिया सुळेंनी ज्या प्रकारची एक गंडलेली पत्रकार परिषद घेतली, ज्याच्यात त्या एरवी चांगला PR करण्यामध्ये हुशार आहेत त्या, पण त्यांना त्यांचा PR सुद्धा नीट जमला नाही. इतकं विस्कळीत अशा प्रकारचं राजकारण एका पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावरच्या व्यक्तीनं केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर जिल्हा सांभाळता येत नाही, तुम्हाला शहर सांभाळता येत नाही,
तर तुम्ही फक्त संसदेत 4 बरी भाषणं करणं एवढंच तुमच्या राजकीय करिअरचं मॅपिंग आहे का, याचा पण विचार पवारसाहेबांच्या या गटाने म्हणजे सुप्रिया सुळेंच्या गटाने केला पाहिजे. दादांच्या बाबतीमध्ये असं आहे की मॅकेवली हा त्यांचा आदर्श आहे. त्यांचं संपूर्ण राजकारणच न नैतिक आहे. कोणी वाईट नाही, कोणी गुंड नाही, कोणी भ्रष्ट नाही, कोणी पापी नाही, कोणी अपराधी नाही. आपण गुत्तेदारांचं गुत्तेदारांसाठी चालवलेलं राज्य करतो. हे दादांना पूर्ण क्लिअर आहे. क्लॅरिटी आहे. एकदम स्पष्टता. म्हणजे दादां इतकी भ्रष्टाचाराबद्दलची स्पष्टता महाराष्ट्रात अपवादानेच कोणाला असेल. त्यामुळे दादांचा गट जे काही करतोय त्याच्यात त्यांना एवढं दिसतं की काहीही कॉम्बिनेशन केलं तरी चालेल, पण सत्तेला चिकटून राहिलं पाहिजे. त्यामुळे चुकून स्वाभिमान दाखवायचा नाही, स्थानिक पातळीवरची स्पष्टता दाखवायची नाही, आणि जे काही आहे ते लाभार्थी निर्माण करण्याचं एक सिंडिकेट तयार करायचं. ते लाभार्थ्यांच्या सिंडिकेटवर पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा डोलारा उभा केला. पण त्या डोलाऱ्यातल्या लोकांना सुद्धा लक्षात आलं की कदाचित जे काही थोडंफार भवितव्य आहे ते दादाला आहे. म्हणून ही मंडळी 2022 साली पवारसाहेबांची साथ सोडून तिकडे गेली. आता असं मला दिसतं की दोन्ही ठिकाणचे लोक आतुर झालेत मिलनासाठी. म्हणजे सुप्रिया सुळेंच्या गटामधल्या लोकांना असं वाटतं की आता आपण किती दिवस ह्या लुटूपुटूच्या विरोधात गुंतून राहायचं, आणि चिन्हाचं जे भांडण सुप्रीम कोर्टात आहे त्या भांडणात जर आपल्या विरोधात निकाल गेला तर पुन्हा खेळ नव्यानं सुरू करावा लागेल. त्यापेक्षा पवारसाहेब आहेत तोपर्यंत हे चिन्हाचं मिटवून, नाहीतरी आपलं भांडण टक्केवारीचंच आहे, नाहीतरी आपलं भांडण सत्तेत जास्त काळ कुणी राहायचं आणि कमी काळ कुणी राहायचं, दिल्लीत कुणी राहायचं आणि मुंबईत कुणी राहायचं, एवढंच आहे. बाकी तात्विक मुलामा त्याचा सगळा खोटा आहे. हे शरद पवारांच्या दोन्ही गटांना नीट माहीत असल्यामुळे मला वाटतं पुणे आणि पिंपरी चिंचवड हे त्यांच्या आगामी राजकारणाची प्रयोगशाळा आहे. पण प्रशांत जगतापांच्या निमित्तानं थोडा एक म्हणजे लार्जर अँगलनं सुद्धा हा प्रश्न बघितला पाहिजे की ज्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं काहीतरी घडत होतं, दोन पक्षांची शकलं होत होती, कार्यकर्ते एकनिष्ठतेनं त्यांची लढाई लढणार, ते तुमच्या बाजूला उभं राहणार, त्याची किंमत मोजणार. म्हणजे त्या बदल्यामध्ये अजित पवारांचा राग आणि बाकीच्या गोष्टी आल्याच सगळ्या. तिथं असं सांगितलं जात होतं की पुण्याचं जे कार्यालय होतं शहर राष्ट्रवादीचं, त्याचं रजिस्ट्रेशन प्रशांत जगतापांच्या नावानं होतं, म्हणजे ॲग्रीमेंट वगैरे त्याच्यावरती. आणि दादांसाठी ती एक प्रतिष्ठेची बाब होती की पुण्याचा शहराध्यक्ष माझ्यासोबत का नाहीये. त्यामुळे त्यांनी बऱ्याच टेक्निक वापरून बघितल्या. तर हे जे कार्यकर्ते पण असतं की ते नेत्यांच्या पाठीमागं आपली सगळी गोष्ट लावतात आणि मग नंतर नेते मात्र हव्या तशा भूमिका घेत राहतात. तर कार्यकर्त्यांसाठी तुम्हाला याच्यातनं काय संदेश? एक गोष्ट मला काय दिसते प्रशांत, की प्रशांत जगतापांचंच तुम्ही बघितलं तर ते स्वतःही वैयक्तिक पातळीवर अनेक प्रतिकूलतांमधनं त्यांचं स्वतःचं राजकारण करत आहेत. तर हे त्यांच्यासारखा म्हणजे जो जिल्हा पातळीवर काम करणारा माणूस आहे, म्हणजे लोक काही असं म्हणाले की त्यांना खासदार व्हायचं आहे म्हणून ते, माझं असं म्हणणं आहे की कोणालाही खासदार व्हायचं आहे. म्हणजे अत्यंतिक टिनपाट अशा माणसांना जर खासदार व्हायचं असेल तर लोकांमध्ये बेस असलेल्या प्रशांत जगतापांना आपण खासदार व्हावं असं का वाटू नये. आता हे राजकीय कार्यकर्ते आहेत ते, त्यांना महत्वाकांक्षा असायला एक्झॅक्टली विकासाच्या नावाखाली ढोंग करण्यापेक्षा काहीतरी दुसरं वैचारिक भ्रष्टता, हे काय वाईट आहे? म्हणजे अगदी 2 महिन्यांच्या पूर्वी गुवाहाटीला जाऊन पावन झालेल्या शहाजी बापू पाटलांनी आम्ही तिकडे गेलो, आम्हाला डावललं, आमच्यावर अन्याय झाला, अशा प्रकारचं म्हणजे एक पुरुषांमधली अलकाकुबल वाटावी अशा प्रकारचं रडं त्यांनी तिथं रडलेलं आहे. आता विजय झाल्यानंतर त्यांची भाषा तुम्हाला एकदम बदललेली दिसते. आता हे जे नेते आहेत या प्रत्येकाच्या हाताखालचे कार्यकर्ते आहेत. मग सोशल मीडिया बघणारे असतील, सामाजिक पातळीवर युवकांची कामं करणारे असतील, आरोग्य पातळीवरची कामं करणारे असतील, अशी जी तरुण मुलं लागतात किंवा आंदोलनं करणारी आणि केसेस अंगावर घेणारी, आता ही जी तरुण मुलं अनेक केसेस अंगावर घेणारी आहेत, त्या मुलांच्या केसेस कशा निघणार? मग ते नोकऱ्या करत असतील, सरकारी नोकरी करणार असतील, त्यांना पुढे मागे भारताबाहेर जायचं असेल शिकण्यासाठी, नोकरी करण्यासाठी, तर या केसेसची व्यवस्था त्यांनी कशी लावायची? त्यांनी काही कर्ज काढून ठेवली असतील, त्यांच्या घरामध्ये समजा या प्रकारची सामाजिक कामाची परंपरा आहे आणि कधीतरी चव्हाण साहेब त्यांचा आदर्श होते म्हणून ते पवारांकडे आले, आणि एक टप्पा आला की त्यांना दिसतंय की दादाकडे आणि पवारांकडे ज्यांची उडबस आहे, ताईकडे ज्यांची उडबस आहे, ते सगळे लोक धनदांडगे आहेत. आणि आपली गरज मात्र फक्त चव्हाण सेंटरच्या बाहेर एखादा मोर्चा काढायचा झाला किंवा काहीतरी आंदोलन करायचं झालं किंवा सोशल मीडियाच्या क्युरेटेड पोस्ट टाकायच्या झाल्या की ही जी तरुण मुलं आहेत, असा एक मोठा वर्ग 19 ते 25 या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे आला.
म्हणजे ज्याला दादाबद्दल प्रेम नाहीये, ज्याला पवारसाहेबांच्या बद्दल प्रेम आहे, म्हणजे पवारसाहेब पावसामध्ये भिजले, त्यामुळे दिल्लीच्या एकूण तख्ताच्या विरुद्ध जाणारा म्हातारा हा आहे, अशा प्रकारच्या मुलाखती सामान्य माणसांनी लोकांना दिल्या. त्या गेल्या 6 वर्षामध्ये तरुण मुलं, म्हणजे सुप्रिया सुळेंकडे तरुण मुलं नाही आहेत, दादाकडे जी तरुण मुलं आहेत ती सगळी पैसे देऊन गोळा केलेली आणि लाभार्थी कॅटेगरीतली आहेत. शरद पवारांच्या बद्दल अगदी आत्तापर्यंत तरुण मुलांना असं वाटत होतं किंवा म्हातारेकडनं काहीतरी होणार आहे, हा माणूस एक वेगळ्या प्रकारची आशा देऊ शकतोय. म्हणजे जे बाळासाहेबांच्या बद्दल एक 10 वर्षापूर्वीपर्यंत लोकांना वाटत होतं, त्यांच्या अगदी अखेरच्या दिवसापर्यंत, आता या सगळ्या आकांक्षा ज्या तरुण मुलांना वाटतात, आणि ती सगळी तरुण मुलं फक्त मराठा जातीतली नाही आहेत, त्याच्यात माळी आहेत, वंजारी आहेत, मुसलमान मुलं आहेत. म्हणजे मवियाच्या बरोबर जेव्हा प्रयोग यशस्वी केला पवार साहेबांनी, त्यावेळेला शिवसेनेकडे मुसलमान मुलं आली, राष्ट्रवादीकडे मुसलमान मुलं आली, काँग्रेसकडे कमी का आली? कारण काँग्रेसचं घर कधीही कोसळेल असं लोकांना वाटत असल्यामुळे जास्त मोठ्या प्रमाणात तरुण मुलं या सगळ्या पक्षांकडे आली. या 2 पक्षांनी या मुलांना काय दिलं आहे? म्हणजे त्यांना आमदारकीची तिकीटं मिळाली का? त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधली किती तिकीटं मिळाली? त्यांना म्हणजे ठाकरे आणि पवारांकडे पैशांची कमतरता आहे का? पण या कार्यकर्त्यांना बळ देणं, अशा त्या कार्यकर्त्याचा रोजगार उभा करणं, त्या कार्यकर्त्याला दुकान टाकून देणं, त्याला एखादी गाडी करून देणं, त्याला एखादा व्यवसाय उभा करून देणं, हे अजिबात कठीण नाही आहे. पण मग आईजीच्या जीवावर बायजी या पद्धतीने कार्यकर्त्यांनीच पैसे गोळा करायचे आणि कार्यकर्त्यांना द्यायचे, या पद्धतीनं कामकाज करण्यापेक्षा शरद पवारांच्या बरोबर असणाऱ्या सुप्रिया सुळे, कारण शरद पवारांच्या राजकारणाच्या इमिजिएट लाभार्थी त्या आहेत. सुप्रिया सुळेंनी गेल्या 6 वर्षामध्ये त्यांची तथाकथित सोबो इमेज सोडून लोकांमध्ये जाऊन खऱ्या अर्थाने हा जनतेचा पक्ष आहे असं सांगण्यासाठी काय केलंय? मग सगळा भ्रष्टाचार मान्य करून सुद्धा दादा अधिक ग्राउंडेड आहे. म्हणजे किमान दादा लोकांना अवेलेबल आहे, दादा लोकांकडे पेट्रोनेजचे पैसे टाकायला, पेट्रोनेजचे लाभ टाकायला अधिक तयारीत असलेला माणूस आहे. त्यामुळे हा जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याची वैचारिक फसवणूक झाली आणि त्या कार्यकर्त्याची आर्थिक कुचंबणा झाली. म्हणजे कार्यकर्ते थांबत नाहीत का? तर थांबतात. संघाचे कार्यकर्ते, सेवा दलाचे, समाजवाद्यांचे, डाव्यांमधले कार्यकर्ते 20-20, 25-25 वर्ष लोक फुल टायमर म्हणून राहिले. लोकांनी 200, 500, 1000 रुपयांवर कामं केली. लोक कार्यकर्त्यांच्या घरी जेवले, संघाचे लोक स्वयंसेवकांच्या घरी जेवले. म्हणजे असं नाहीये की लोक त्याग करत नाहीत, पण एकतर तुम्ही वैचारिक एखाद्या गोष्टीच्या परिपूर्तीसाठी तुम्ही त्याग करता, किंवा तुम्हाला राजकारणामधनं काहीतरी उभं करायचं, म्हणजे वाचनालय उभं करायचं आहे, शाळा उभी करायची आहे, गेला बाजार पेट्रोल पंप टाकायचा आहे, असं तुम्ही काहीही करताना, कामं करताना तुम्हाला सामान्य माणसं लागतात. आणि आमदारकीची तिकीटं देताना किंवा जवळ करताना तुम्हाला दिलीप वळसेंची मुलगी लागते, सुनील तटकरेची मुलगी लागते. म्हणजे मुलींचं सक्षमीकरण म्हणजे दिलीप वळसे आणि सुनील तटकरेच्या मुलीचं सक्षमीकरण आहे का? तुम्ही केलं ना सक्षमीकरण, चव्हाण सेंटर वापरलं तुम्ही त्या सक्षमीकरणासाठी. त्या मुली गेल्या बापांच्या बरोबर, म्हणजे त्यांच्या बापांचं जे सक्षमीकरण पवार साहेबांनी केलं, त्या सक्षमीकरणाचा फायदा घेऊन त्या मुली बापांच्या खांद्यावर उभ्या राहिल्या, त्या तुमच्या नव्या विचारांच्या खांद्यावर उभ्या राहिल्या नाहीत. याचं कारण सर्वसामान्य गरिबांच्या मुलामुलींना ना राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्ते म्हणून आश्रय दिला, ना शिवसेना पक्षाने दिला. त्यामुळे हे कार्यकर्ते कशाला पाहिजेत? गर्दी गोळा करण्यासाठी. त्या कार्यकर्त्यांना तुम्ही सत्तेचे, आर्थिक ताकदीचे लाभार्थी जर केले नाहीत तर ते तुमच्याकडे राहत नाहीत. मग त्या तुलनेत तुम्हाला दिसेल की शिंदे लोकांना पैसे तरी वाटतायत, भाजप त्यांच्या विचारांच्या माणसांना पैसे देत आहे, म्हणजे ताकद देत आहे. म्हणजे अशी काहीच ताकद तुम्ही देणार नाही आणि मग तुम्ही अदानींना तिथे गोळा करणार. आणि तुमचा मी लोक असं म्हणत होते की तुम्ही राज्य बारामती सारखं करा. यांनी बारामतीच राज्यासारखी करून टाकली आहे. म्हणजे जो काही सगळा गचाळपणा राज्यात आहे आज, त्याचं मूर्त रूप, त्याचं प्रोटोटाईप तुम्हाला बारामतीमध्ये दिसतं. या पद्धतीची कार्यकर्त्यांची अवहेलना, कार्यकर्त्यांची वैचारिक फसवणूक आणि कार्यकर्त्यांना गृहीत धरणं, हे आता ह्यांच्या इतकं अंगलट येईल की त्यांनी एकत्र येऊ देत किंवा वेगळं राहू देत, 29 पर्यंत यांची ताकद नेस्तनाबूत होण्याची शक्यता आहे. पण मग याला काउंटर करण्यासाठी जे सांगितलं जातं की बारामती सारख्या ग्रामीण भागामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समधलं एक एक्सलंट सेंटर उभं राहतं आहे आणि राजकारण्यांना उद्योगपतींच्या सोबत संबंध ठेवावेच लागतात, उदारीकरणानंतरची जी आपल्या देशातली परिस्थिती आहे वगैरे वगैरे, तर
हे करणं आणि तिथं मतदारसंघातल्या लोकांसाठी रोजगार निर्माण करणं या भूमिकेतनं हे केलेलं आहे असं एक दाखवण्याची, म्हणजे काल सुद्धा जी भाषणं झाली त्याच्यामध्ये साधारणपणे हाच सूर होता. असं आहे की राजकारण्यांचे उद्योगपतींशी संबंध होते की नाही किंवा असतात की नाही, असतात ना. गांधींचे बिर्लांशी संबंध होते, नेहरूंचे उद्योगपतींशी संबंध होते. म्हणजे एकेकाळी आपल्याकडे राजकारणी मंडळींचे गुंडांशी पण संबंध होते. पण गुंड निवडणुका लढवत नव्हते, गुंड विधिमंडळामध्ये बसत नव्हते. आता इतका बदल झालाय की गुंडांना आपण कोणाला तरी पाठबळ देऊन विधिमंडळात किंवा संसदेत आणावं असं न वाटता आपणच थेट तिथे जाऊन बसलेलं काय वाईट आहे, एवढा कॉन्फिडन्स त्यांचा वाढलाय. तुम्ही ज्या बारामतीच्या AI एक्सलन्स सेंटरचा उल्लेख केलात, तर अशा प्रकारचं सेंटर बारामतीमध्ये होणं गैर आहे का? अजिबात गैर नाही. ते बारामतीमध्येच झालं पाहिजे का? ते गडचिरोलीमध्ये होऊ शकलं नसतं का? ते नाशकात होऊ शकलं नसतं का? ते पवार साहेबांच्या मतदारसंघाच्या बाहेर होऊ शकलं नसतं का? तुम्ही महाराष्ट्राचे नेते मानता स्वतःला, देशाचे जाणते राजा मानतात स्वतःला, आणि तुमचं नेतृत्व हे सर्वसाधारणपणे लोक काय म्हणतात, देशाला न मिळालेला सर्वात चांगला पंतप्रधान. देशाला न मिळालेला सर्वात चांगला पंतप्रधान सगळे प्रकल्प आपल्याच मतदारसंघामध्ये आणतो याच. आणि जेव्हा तुम्ही आता लोकसभेचे खासदारही नाही आहात, तुम्ही राज्यसभेचे खासदार आहात, तुमची मुलगी लोकसभेची खासदार आहे, तुमचा पुतण्या तिथल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. म्हणजे जे जे चांगलं आणायचं ते बारामती हे आयलंड आहे का? बारामती हे बेट आहे का? म्हणजे राळेगण सिद्धी हे जसं विकासाचं बेट आहे तसं बारामती हे विकासाचं बेट आहे का? की सगळ्या महाराष्ट्राने टुरिझम म्हणून तुमच्याकडे यावं, आणि आमची किती वाईट अवस्था आहे आणि यांची किती ग्रेट अवस्था आहे. म्हणजे तुम्ही बारामतीचे नेते नाही आहात ना, तुम्ही देशाचे नेते आहात. तुम्ही पवारसाहेब नेहमी काय सांगतात, मी 6 दशकं महाराष्ट्राला या देशाला दिली. 6 दशकं महाराष्ट्राला आणि या देशाला दिल्यानंतर जर सगळ्यात महत्त्वाचा वाटणारा प्रकल्प तुमच्याच मतदारसंघात तुम्ही करत असाल तर काहीतरी त्याच्यात केमिकल लोचा आहे असं त्याचा एक अर्थ आहे. दुसरं राहिला अदानीचा संबंध. तुम्ही मवियाचे घटक आहात. मवियाच्या घटक पक्षांपैकी काँग्रेसचा सर्वात मोठा नेता म्हणजे राहुल गांधी, तो गेली 10 वर्ष हा देश मोदी, शहा आणि अदानी यांनी विकून खाल्लेला आहे असं सर्व व्यासपीठांवरून सांगतोय. धारावीच्या प्रकल्पापासून सर्व प्रकल्पांमध्ये अदानी मुंबई गिळंकृत करायला चाललेलं आहे हे शिवसेना सांगते आहे. म्हणजे फार न बोलणाऱ्या वर्षा गायकवाडांसारख्या बाई सुद्धा कदाचित आपला आणि आपल्या बहिणीचा मतदारसंघच गायब होईल या भीतीमुळे अदानीच्या प्रकल्पाविरुद्ध बोलतायत. तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता. तुम्ही मवियाचे भाग आहात, तुम्ही इंडी अलायन्सचे भाग आहात, तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि तिथे अदानीबद्दल त्यांचं जे काही म्हणणं आहे त्याला तुम्ही काउंटर केलंय का? की अदानी संत पुरुष आहेत, अदानी देशाचं फार, मग इतका जर अदानी हा महान माणूस आहे तर सुप्रिया सुळेंनी आपल्या भावाबद्दलचं हे म्हणणं दिल्लीतल्या आपल्या दुसऱ्या भावाला सांगावं ना. आणि संजय राऊतांच्या आजारपणात, संजय राऊतांच्या सगळ्या एकूण कार्यक्रमांमध्ये त्या हजर असतात, त्यांच्या घरगुती कार्यक्रमांना हजर असतात. म्हणजे मग त्यांनी सगळ्या देशाचा एवढा वेळ वाया घालवण्यापेक्षा अदानी पती पत्नी, राहुल गांधी, संजय राऊत आणि त्या स्वतः अशी एक गोलमेज बैठक केली तरी सुद्धा देशाचा प्रश्न सुटू शकेल ना. सगळ्या देशाला तुम्ही कन्व्हिन्स करा, ह्या दोघांना कन्व्हिन्स करा की एकदम अदानी हे चांगले गृहस्थ आहेत, ते ऑलिगार्क नाही आहेत, हा क्रोनी कॅपिटलिझम नाही आहे, अदानीचं अमेरिकेतलं जे सगळं भांडवलाचं काम आहे त्याचे काही प्रॉब्लेम नाही आहेत, त्यामुळे अदानीचा सगळा व्यवहार स्वच्छ आहे. आणि तो स्वच्छ असल्यामुळे त्यांना लेजिटिमसी देण्यासाठी नाही तर आम्ही पण स्वच्छ आहोत आणि ते पण स्वच्छ आहेत, तर 2 स्वच्छ लोक एकत्र आले तर काय प्रॉब्लेम आहे असं सांगण्यासाठी बोलावलंय असं म्हणावं की पवार साहेबांनी. आणि क्रोनी कॅपिटलिझमच्या विरोधात बोलणं म्हणजे उद्योगाच्या विरोधात बोलणं, उद्योग स्नेही नसणं असा काही अर्थ त्याच्यातनं काढता येत आता काय झालंय, आणि सार्वजनिक दृष्ट्या इतके मोदी पण नसतात. म्हणजे मोदी हे एवढे प्रसिद्धी लोलूप गृहस्थ असून सुद्धा अदानी बरोबरचे त्यांचे फोटो तुम्ही जर काढलेत आणि अंबानी शेठ बरोबरचे फोटो जर तुम्ही काढले तर मोजके फोटो आहेत. म्हणजे एरवी ते पंतप्रधान पदाची पद सांभाळत नाही. ह्या एवढ्याच बाबतीमध्ये कदाचित तेही गुजराती हेही गुजराती असल्यामुळे फार गुजराती एकत्र दिसलं तर डोळ्यात येईल असं त्यांना चुकून मनातल्या मनात वाटल्यामुळे असेल. पण गेल्या 2 वर्षामध्ये तुम्ही बघा किती वेळा हे अदानी हे गृहस्थ बारामती आणि पुण्याला आलेत. त्यांच्या पुण्यात बैठका पवारसाहेबांनी केल्या, पक्षाच्या एकत्रित येण्याच्या बैठका. एक्झॅक्टली. आणि रोहित पवारने
व्हिजिबली म्हणजे लोकांच्या नजरेसमोर किमान 2-3दा यांची गाडी ड्राईव्ह केलेली आहे. म्हणजे आमदार नावाच्या व्यक्तीची काहीतरी प्रतिष्ठा असते. म्हणजे रोहित पवार हा एक अत्यंत धनाढ्य आमदार आहे. पवारांच्या घराण्याच्या अनेक वारसांच्या पैकी एक वारस आहे. अदानीला त्या एरियामध्ये हेलिपॅडपासून पुढे येताना ड्रायव्हर मिळाला नसता का? मग तुम्ही काय सिद्ध करता की तुमचा ड्रायव्हर होण्या इतपत नम्रता आणि शालीनता माझ्याकडे आहे का? एवढा मी लाचार आणि हुजरा आहे का? माझं इतकं तुमचं जवळचं नातं आहे. म्हणजे कालचे व्हिज्युअल्स पण तुम्ही पाहिलेत तर विमानतळावर रोहित पवार रिसीव्ह करतायत. घरामध्ये म्हणजे अजित पवार वेलकम टू बारामती असं म्हणतात. आता अजित पवार आणि रोहित पवार यांचं मराठीत स्वागत करावं अशा प्रकारच्या भाबड्या अपेक्षा बाळगण्यात काहीच अर्थ नाही. कारण उद्या ते मराठीत स्वागत करतीलच. मराठीत स्वागत करतील आणि गुजर मारवाड्यांचे हितसंबंध जपणारे करार पण करतील. त्यामुळे तुम्ही त्यांना बोलावता. तुमचं अख्खं कुटुंब म्हणजे जणू काही एखादा लग्न सोहळा आहे तुमच्या घरचा असं तुमचं कुटुंब येतं आणि तिथे तुम्ही त्यांना बोलावता. म्हणजे 2 गोष्टी फक्त अदानींनी केल्या, ते पवारांच्या पाया पडल्या. तर त्या इमेजेस पुढचे 2 महिने महाराष्ट्रभर फिरत राहतील की सह्याद्री पुढे अदानी नतमस्तक झाला म्हणून. पण अदानीच्या कॉर्पोरेट कॅपिटलबद्दल मी कुठून अदानीचे सोर्सेस येतात? असं कसं होतं की पंतप्रधानांचा विशिष्ट दौरा लागतो तिथे अदानींचे आणखी काही प्रकल्प निघतात? ह्या सगळ्यांच्या बद्दल महाराष्ट्राच्या पॉलिटिकल इकॉनॉमीबद्दल सर्वाधिक चांगली समज असणाऱ्या पवारसाहेबांसारख्या माणसाला कळत नसेल? सुप्रिया सुळेंना तो दोष देता येणार नाही कारण त्यांचं आकलनच माफक आहे. त्यांचं आकलन जे आहे ते अत्यंत इन्स्ट्रुमेंटलिस्ट आहे. शरद पवारांना महाराष्ट्रातल्या फलोत्पादनापासून नव्या बाजारच्या सगळ्या ह्याच्यापर्यंत आणि WTOतल्या नव्या बदलांपर्यंतची कल्पना आहे. तुम्ही विकास झाला पाहिजे, नवा रोजगार आला पाहिजे, हे सगळं तुम्ही म्हणता. तुम्ही संयुक्त महाराष्ट्रात आहात ना, तुमच्याकडे देशाची जबाबदारी आहे का? मग रोजगार जर आला, आता 3ऱ्या मुंबईत रोजगार येणार आहे, 4थ्या मुंबईत रोजगार येणार आहे, तो जर सगळा रोजगार भैयांना आणि देशाच्या इतर भागातल्या लोकांना मिळाला तर हळूहळू तुम्ही महाराष्ट्राचे तुकडे करायला तुमच्या तुमचं हे जे नवीन भाऊबंदकीचं नातं निर्माण झालंय त्यातनं तुम्ही मदत करताय. हे पवारांना कळतच असणार. पण मला माहित नाही की वयाच्या या टप्प्याला त्यांचे वारसदार इतके कुचकामी आहेत दोन्ही. म्हणजे एक भ्रष्ट आहे आणि दुसरा इनकॉम्पिटंट आहे. भ्रष्ट आणि इनकॉम्पिटंट वारसांमध्ये काही निवडण्यासारखं राहिलेलंच नाहीये त्यांच्याकडे. त्यामुळे मला वाटतं की कधीतरी पवारसाहेबांच्या बद्दल आपण सहानुभूती बाळगली पाहिजे की ते स्वतः कर्तृत्ववान गृहस्थ आहेत. त्यांचे मॉरल कंपासचे प्रॉब्लेम आहेत, त्यांच्या इंटिग्रिटीचे प्रॉब्लेम आहेत, त्यांच्या क्षमतेचे प्रॉब्लेम नाही आहेत. पण त्यांचे वारसदार एकदम गयेगुजरे आहेत. त्यांच्या गयागुजऱ्या वारसांबद्दल आता ते काहीच करू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याला, राजकीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्याला कोणाला तरी हे सोपवायचंच असेल तर किमान हे जरा ऑर्गॅनिक वाटेल, सेंद्रिय वाटेल अशा पद्धतीनं सोपवणं. असं जर त्यांना पालक म्हणून घराचं वाटत असेल तर एक छोटा कुटुंबाचा पालक म्हणून त्यांना दोष देता येणार नाही. पण त्यातली वाईट गोष्ट इतकीच आहे की ते तुमच्या माझ्यासारखे एका घराचे पालक नाहीये, देशाचे पालक होऊ शकले असते. एवढी मोठी क्षमता असलेल्या माणसाने छोटी चूक केली तरी ती प्रचंड मोठी होते. थोडंसं मुंबईकडे येऊयात. म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित लढतायत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक किती प्रतिष्ठेची आहे हे काय आता वेगळं सांगायला नको. शिवसेना ठाकरे गटाचं सगळं अस्तित्व पुन्हा या निवडणुकीवर असणार आहे. चुकाल तर संपाल अशी एक घोषणा त्या दिवशी त्यांनी दिलेली आहे. म्हणजे बटेंगे तो कटेंगे ह्याच्यातली जी एक भीती आहे तीच त्या याच्यामध्ये व्यक्त झाली आहे. या एकत्रित येण्याचा तुम्हाला मुंबईत काही परिणाम दिसतोय का? आणि मराठी अस्मितेचं राजकारण प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ते होतच असतं. या इतक्या निकराच्या लढाईमध्ये ते ठाकरे बंधूंच्या कामी येईल का? असं आहे की जवळपास 6-7 महिन्यांच्या पूर्वी प्रशांत, ज्यावेळेला आपण 3ऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधात बोलायला लागलो, म्हणजे तुम्ही मुलाखती घेतल्यात, आपण इतर ठिकाणी बोललो, त्यातून दोन्ही ठाकरे बंधूंवरचं इतरही प्रेशर वाढलं. म्हणजे त्यांच्या एकत्र येण्याच्या प्रक्रियेच्या मागे 3ऱ्या भाषेच्या सक्तीचं आंदोलन हे एक महत्त्वाचं कारण होतं, जसं त्यांच्या राजकीय अपरिहार्यता पण होत्या. त्यामुळे ते दोघे एकत्र आले. 2 बंधू आणि चुलत भावंड यांच्यामध्ये फरक मला एक असा दिसतो की दोन्ही भावंडांना इव्हेंटचा खूप सोस आहे. म्हणजे ते त्यांचं वरळीच्या डोममध्ये एकत्र भेटणं किंवा परवाची पत्रकार परिषद, या सगळ्या बाबतीमध्ये वातावरण निर्मिती करणं, ऑप्टिक्स तयार करणं, ह्या बाबतीमध्ये दोन्ही पवारांवर हे दोन्ही ठाकरे मात करणारे आहेत.
पण यांच्या समोरचं चॅलेंज पण मोठं आहे. तर ते असं आहे की जवळपास 30,000 कोटीचं बजेट असलेली महानगरपालिका आहे. जास्तच मोठी महानगरपालिका आहे. हे जे बजेट आहे, आणि मुंबई शहराचं बजेट हा फक्त इश्यू नाही आहे. काँग्रेसनं दीर्घकाळ मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात असल्यामुळे आधी BMRDA आणि मग नंतर MMRDA हे जे एक नवं भूत निर्माण केलं, त्या MMRचं भूत आता पालघर, रायगड इथपर्यंत जाऊन पोचलेलं आहे. आणि आता असं झालंय की आपण 2 स्वतंत्र यंत्रणांमध्ये ऑपरेट करतो. एक BMC आहे, महानगरपालिका आहे, दुसरी MMR आहे. MMRची यंत्रणा थेट मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या आदेशाखाली काम करते, कारण त्यांच्या हाताखाली नगरविकासचं किंवा इतर महत्त्वाची सगळी खाती त्यांच्या हातामध्ये राहतात. आता मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या 10-15 वर्ष म्हणजे 5 वर्ष निवडणुकीची आणि त्याच्यानंतरची 3-3.5 वर्ष प्रशासकाची, अशा 8.5 वर्षानंतर आता निवडणुका होत आहेत. मधल्या काळात सेन्सस झालेलं नाही. ते न झाल्यामुळे नेमकं कोणत्या प्रभागामध्ये काय मतदार आहेत हे सगळं राजकीय पक्षांना आपापल्या पातळीवर अंदाज बांधायचा आहे. एवढं तर लोकांना कळतंय की प्रचंड मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालंय मुंबई शहरामध्ये, मुंबई उपनगरामध्ये, आणि ते जे स्थलांतर आहे ते बऱ्याच अंशी उत्तर भारतातून झालंय. म्हणजे कोविडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लोक इथून परत गेले, पण कोविडचा प्रश्न संपल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की तिथे नॉर्मल परिस्थितीच कोविडसारखी आहे. त्यामुळे लोक पुन्हा आले, आणि राज ठाकरेंच्या इतर राजकारणाबद्दल वाद असू शकतात आपले आणि आहेत, पण ह्या जो त्यांचा मुद्दा आहे की उत्तर भारतीय मंडळी आपले मतदारसंघ बनवतात, ते उत्तर भारतीय फक्त आपले मतदारसंघ बनवत नाहीत, तर आता अधिक ताकदीनं जैन त्यांचे मतदारसंघ बनवायला लागलेत. आणि जैनांकडे फक्त माणसं नाही आहेत, म्हणजे बोरिवलीमध्ये, कांदिवलीमध्ये, मुलुंडमध्ये, घाटकोपर पूर्वेला जैनांचे फक्त मतदारसंघ नाही, जैनांकडे इतरांचे मतदारसंघ पोचता येतील एवढा पैसा पण आहे. म्हणजे उत्तर भारतीयांची लोकसंख्या आणि गुजर मारवाड्यांचा पैसा अधिक गुजर मारवाड्यांची वाढलेली लोकसंख्या, या ताकदीवर असं दिसतं की जे गेल्या काही महिन्यामध्ये जाणवतं आपल्याला की काही पाळीव माणसं ह्यांनी सोडली आहेत. म्हणजे तो सुनील शुक्ला जो उत्तर भारतीय सेनेचा, आणि जो उत्तर भारतातल्याच एखाद्या गँगपटासारखा, तो असं म्हणतो की ज्याच्याकडे गनचं लायसन्स आहे, अशा कोणी आम्हाला अप्रोच करावं, तुम्हाला आम्ही नगरसेवक पदाचं तिकीट देणार आहोत. आणि महाराष्ट्राच्या इतर भागामधनं येणाऱ्या कुठल्याही माणसाला मुंबई शहराचं महापौरपद मिळता कामा नये, ते उत्तर भारतीयाला मिळालं पाहिजे. आता हे इन्स्टिगेट करणं आहे. तसं जैनांचं तुम्ही बघितलं गेल्या काही महिन्यामध्ये, जैनांना माणसांपेक्षा कबुतरं जास्त प्रिय आहेत. म्हणजे इथे ऐरोलीपासून भांडूपकडे येण्याच्या रस्त्यावर महानगरपालिकेनं कबूतरखान्याची जागा असा बोर्ड लावून ठेवलाय. असा मुंबईत अनेक ठिकाणी लावलाय. म्हणजे आता निवडणुका एकदा झाल्या आणि वाद कमी झाले, आणि समजा चुकून भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला किंवा भारतीय जनता पक्षाला अधिक जागा मिळाल्या आणि सत्तेतले ते भागीदार झाले, तर मंगलप्रभात लोढासारखा माणूस, जो एका अर्थाने ऑड इव्हनचा खेळ खेळतो आहे, जो आतून जैनांच्या ह्या सगळ्या माफियांनाच मिळालेला आहे, पण बाहेरून त्याला मुंबईचा पालकमंत्री असल्यामुळे आपण इथल्याच लोकांच्या बरोबर आहोत असं दाखवणं भाग आहे. तर ही एक प्रचंड मोठी भीती उद्धव आणि राज ठाकरेंच्या अलायन्स पुढे आता निर्माण झालेली आहे. आता याच्यात मला असं दिसतं की शिंद्यांनी फार मोठ्या प्रमाणात जरी माणसं नेलेली असली तरी स्थानिक पातळीवरचं संघटन मुंबई शहरामधलं अनेक ठिकाणचं शिवसेनेचं इंटॅक्ट आहे. म्हणजे तिथे आपल्याला असं दिसेल की शिंदेनी काय केलं की नगरसेवक पातळीवरचा जो कोणी माणूस आहे तो उचलला, किंवा विभाग प्रमुख पातळीवरचा जो माणूस आहे तो उचलला. असं करून शिंदेनी माणसांच्या किमती ठरवून माणसं ताब्यात घेतली. दरम्यान अनेक ठिकाणी असं झालं की मतदारसंघ सगळ्यांचं रिझर्वेशन बदलल्यामुळे जे लोक काहीतरी हेतून तिकडे गेले त्यांचे ते मतदारसंघच राहिले नाही. म्हणजे वरळीमध्ये संतोष खरात सारखा माणूस तिकडे गेला, कारण तो SC मतदारसंघ होता, आता तो खुला झाला. म्हणजे आता तुम्ही त्या पक्षात जाऊन काय करणार, मिळालेले पैसे वाचवून ठेवण्यापलीकडं तुम्हाला दुसरं काहीच करता येत नाही. त्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या पुढे हे मोठं आव्हान आहे. मला त्यातला फक्त जो धोका दिसतो किंवा अडचण त्यांच्या पुढची दिसते ती अशी की हे दोघंही लोकांमध्ये राज ठाकरेंची लोकप्रियता अधिक आहे, उद्धव ठाकरेंचं मॅनेजरियल स्किल अधिक आहे, पण मुंबई शहरातल्या मराठी माणसाच्या, विशेषतः दक्षिण मध्य मुंबईतनं बाहेर फेकला गेलेला जो मराठी माणूस आहे त्याच्याबद्दल रस्त्यावर उतरून काम करण्याची इच्छा दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये
कमी आहे आणि सत्तेवर यायचं असेल तर पुढच्या 15 दिवसामध्ये आपला इंटेंट, आपली इच्छाशक्ती त्यांनी दाखवणं भाग आहे. कारण मुंबईतनं मराठी माणूस बाहेर फेकला जाण्याला जसे शरद पवार जबाबदार आहेत तसे बाळासाहेब ठाकरे पण जबाबदार आहेत ना. तुम्हाला त्या चुका नाकारता येणार नाहीत. 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेचा कारभार तुमच्याकडे होता, म्हणजे भाजपकडे पण होता. आता भाजपच्या लोकांनी सेनेने पैसे खाल्ले असं म्हणून चालणार नाही, कारण स्टँडिंग कमिटीत तुम्ही पण त्यांचे सहकारी होतात. त्यामुळे आशिष शेलार, अमित साटम यांनी आपण त्यातले नाहीच आहोत असं म्हणून लबाड्या करण्याचं काहीच कारण नाही, कारण ते तुम्ही त्याच्यातलेच होतात. किंवा शिंद्यांनी पण हे म्हणण्याचं कारण नाही, कारण मुंबईत कदाचित ठाकरेंच्या मर्जीतल्या माणसांनी व्यवहार केला असेल, ठाण्यात शिंदेच्या मर्जीतल्या माणसांनी व्यवहार केला असेल. मला असं वाटतं की दोन्ही ठाकरेंची जी आघाडी आहे, युती आहे, ती जोपर्यंत मराठी माणसांचे जे नवे प्रश्न आहेत, मराठी शाळेचे, मराठी भाषेचे, मराठी माणसाच्या रोजगाराचे, आणि असे रोजगाराचे प्रश्न जे केवळ मारहाणीनं सुटणारे नाही आहेत, जे तुम्हाला अर्थव्यवस्थेकडे नव्याने बघितलं तरच सुटणारे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईचा तुम्हाला असा सुटा विचार करता येणार नाही. मुंबईचा तुम्हाला MMRचा भाग म्हणून विचार करावा लागेल. आणि सारखं मुंबई वेगळी करतील, मुंबई वेगळी करतील असं म्हणण्यापेक्षा ती होण्याचाच धोका आहे हे पूर्ण समोर ठेवून तुमच्या पुढे ऑल्टरनेट मॉडेल काय आहे, हे राज्याचं द्विभाजन किंवा विदर्भाचाही तुकडा पडला तर त्रिभाजन हे होऊ नये यासाठीची दोन्ही सेनांची भूमिका काय आहे हे त्यांनी लोकांशी बोललं पाहिजे. या बाबतीत मला असं वाटतं की उद्धव ठाकरे अधिक रिसेप्टिव्ह आहेत. राज ठाकरेंनी त्यांचा जो काही त्यांचा स्वयं काय म्हणूया त्याला अहंकार आहे तो बाजूला ठेवून आपल्या पक्षाची वाताहत झालेली आहे आणि त्यांच्यासह त्यांच्या पक्षाची पाठ भिंतीला टेकलेली आहे हे लक्षात घेऊन लोकांवर न गुरकावता लोकांशी सामंजस्याने वागणं, म्हणजे यूट्यूबर असेल, चॅनलवाला असेल, पेपरवाला असेल, त्याची अक्कल काढून बोललं आणि त्याला दमबाजी केलं तरच आपण मोठे नेते होतो असं समजण्याचं कारण नाही. तुमची संवादाची तयारी राहिली पाहिजे, कारण या निवडणुकीत जर तुमचं काही वाईट झालं तर तुमच्याकडे संवाद करायला पण लोक येणार नाहीत. त्यामुळे हे मला वाटतं दोन्ही ठाकरे मंडळींनी नीट लक्षात घेण्याची गरज आहे. ज्या क्षणी या दोन बंधूंची युती झाली आहे, सुरुवातीला असं वाटत होतं की कदाचित शिंदेंना फार भाव दिला जाणार नाही मुंबईत वगैरे, पण आता जागा वाटपामध्ये थोडंसं शिंदेंचं म्हणजे तशा अर्थानं थोडंसं एक सन्मानजनक त्यांचं हे दिसतंय की त्यांना 80च्या आसपास जागा दिलेल्या आहेत. तर यामध्ये म्हणजे एकतर हे आहे की शिंदेंची सगळी बार्गेनिंग पॉवर जी आहे ती मुंबईत ते किती रोखू शकतायत, ठाण्यात किती रोखू शकतायत त्या संपूर्ण पट्ट्यामध्ये याच्यावरती अवलंबून असणार आहे. शिंदेंचं काय होईल या सगळ्यांनी? एक मला असं दिसतं ना की उद्धव ठाकरे आणि शिंदेच्या कार्यशैलीतला फरक मला असा दिसतो, जो शिंदेनी पण मागे सांगितला आणि इतर अनेक लोकांनी सांगितलंय की शिंदेची देना बँक आहे आणि ह्यांची लेना बँक आहे. त्यामुळे शिंदेनी मुक्त हस्ते पैसे वाटले. त्यामुळे आता जी शिंद्यांकडची निष्ठा आहे ना ती धननिष्ठा आहे. म्हणजे ते बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे आणि मंगेश देसाईचा पिक्चर ह्याच्यावरनं आलेली निष्ठा नाहीये. अधिक पैसे देणारा माणूस ही शिंदेची ओळख आहे आणि त्या अर्थाने शिंदे लोकांच्या प्रतिकूल काळामध्ये त्यांच्याबरोबर उभे राहतात. जो ॲक्सेस ठाकरेंकडे मिळायलाच पक्ष फुटण्याची वेळ यावी लागली. त्यामुळे शिंदेचं मला असं दिसतं की शिंदेच्या बाबतीत फडणवीसांचं एक मत आहे, दिल्लीतल्या भाजपच्या बॉसेसचं कदाचित वेगळं मत आहे. दिल्लीमध्ये जी काही दिवसांनी व्हेकन्सी होणार आहे त्या व्हेकन्सीतला एक माणूस फडणवीसांचा स्पर्धक आहे आणि जो माणूस इव्हेंच्युअली पाय उतार होणार आहे, म्हणजे तो होऊ इच्छितो असं माझं म्हणणं नाही, पण कधीतरी आयुष्याच्या एका टप्प्याला त्यांना व्हावंच लागेल. त्यावेळेला शिंदेसारखा प्रचंड पैसा असलेला माणूस, ज्याच्याकडे ठाण्यासारख्या महानगरातले बिल्डर ज्याचे अधीन आहेत, मुंबईसारख्या रिअल इस्टेटवर ज्याचा अनेक मोठ्या प्रमाणात ताबा आहे, असा माणूस एक हातचा ठेवणं हे कोणाला तरी गरजेचं वाटतंय. पण शिंदे आणि ठाकरे याच्यामध्ये ठाकरे वागतील, ठाकरे शरण जातील किंवा ठाकरेंना एकदम नामशेष करता येईल असं जे गेल्या 3 वर्षामध्ये वाटत होतं फडणवीसांना आणि मोदी शहांना, ते घडलं नाही. म्हणजे हे जे सो कॉल्ड मराठी स्पिरिट आहे ना, ते जसं मुंबई स्पिरिट आपलं पावसात बाहेर येतं तसं हे मराठी स्पिरिट ठाकरे आणि पवारांच्या कामी आलेलं आहे. त्यांना त्याची किती किंमत आहे मला माहिती नाही, पण ते ठाकरेंच्या कामी आलंय. त्यामुळे ठाकरेंचं अस्मितेवर भागतंय, शिंद्यांना मात्र पैसा ओतावा लागतोय. त्यामुळे शिंद्यांच्या बाबतीमध्ये मुंबईत एक पॉलिसी आहे, ठाण्यात दुसरी पॉलिसी आहे. म्हणजे मुंबईमध्ये
शिवसेना मोडून काढण्यात शिंदेची मदत झाली तर चालणार आहे, पण ठाण्यामध्ये मात्र शिंदेनाच मोडकळीला आणायचं आहे. म्हणजे संपूर्ण पट्ट्यातच. संपूर्ण ठाण्याच्या पट्ट्यामध्ये गणेश नाईकांपासून रवींद्र चव्हाणांपर्यंत सगळ्यांना शिंद्यांना यासाठी नामशेष करायचं आहे, कारण शिंदे म्हणजे शिंदे खच्ची झाले की त्यांचा मुलगा कुचकामी आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तो राजकारण नाही करू शकणार आहे. त्यामुळे शिंदेंना ठेचणं हा सध्याच्या फडणवीसांच्या राजकारणाचा भाग आहे. अजून प्रचार सुरू झाला नाहीये, त्यामुळे पत्ते सेट झाले नाहीये. नाहीतर शिंद्यांवर कोणाला सोडायचं ही फडणवीसांच्या माणसांची यादी पण तयार होईल. तर मला असं दिसतं की शिंद्यांचं राजकारण हे ज्या प्रकारचं राजकारण पवारसाहेब खेळलेत, संस्थानिकांचं राजकारण, शिंदेचं संस्थानिक तर पवारांच्या संस्थानिकांपेक्षा जास्त कचकड्याचे आहे. ते तर डायरेक्ट पैशावरच आयात केलेले आहेत. पण त्यामुळे कदाचित शिंद्यांना त्यांच्याबद्दल एकदम मिनिमम विश्वास आहे. त्यामुळे शिंदे त्यांच्यावरचा कुठलाही लॉंग टर्म जुगार खेळतच नाही. त्यांचं सगळं पॉलिटिक्स हिअर अँड नाऊचं आहे. ही निवडणूक आता पूर्ण करूया, आता माणसं जिंकूया, आजच्या दिवसातलं हे करूया. त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की त्यांच्या राजकारणाला एक मोठ्या भपक्याच्या दैनंदिन इव्हेंटचं रूप आहे. मग कधी ते स्वतःच रक्तदान करायला जातील, पीपीई किट घालून लोकांना भेटायला जातील, असं जे मेलोड्रॅमॅटिक आहे आणि जे त्या वेळेला माणसाला भ्रमित करणार आहे ते शिंद्यांना चांगलं जमतं. ते अधिक पैसा, अधिक ब्लॅकमेल करण्याची क्षमता, अशा कॉम्बिनेशनमध्ये ऑपरेट करणारं राजकारण असल्यामुळे एकीकडे शिंदेना चेपायचं तर आहेच, पण शिंदेना चेपता चेपता चुकून ठाकरेच शिरजोर झाले आणि मराठी लोकांनी ह्या दोघांच्या बाजूला मतं टाकली तर महानगरपालिका आणखी पुढे जाईल 5 वर्ष मिळणं. म्हणून भाजपची आता एकदम कॅच 22 अवस्था झालेली आहे. संतुलन करायचं म्हणजे विध्वंसाचं संतुलन करायचं. खरंय. शेवटचा प्रश्न, मतदारांच्या दृष्टीनं म्हणजे नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं पैशांचं वाटप झालंय आणि त्याबद्दलच्या इतक्या गोष्टी ऐकतोय की म्हणजे छोट्या छोट्या नगरपालिकेमध्ये मताचे रेट 25,000पर्यंत गेल्याचं बघत होतो. आता महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये एक योजना सुरू झालेल्या आहेत. म्हणजे काल तर मी पेपरमध्ये बघितलं की लकी ड्रॉ काढून गुंठ्यावर जमीन दिली जाणार आहे. म्हणजे काय काय, थायलंड ट्रिप, त्याच्यानंतर देवदर्शनाच्या वाऱ्या निघतायत. तर हे जे सगळं चालू आहे, महापालिकेची निवडणूक आहे, त्याच्यामध्ये इतका पैशांचा खेळ आणि हे होताना कुठं चाललंय आपलं सगळं हे? प्रशांत, त्याचं उत्तर देण्याच्या आधी आपल्या चर्चेत एक जो मुद्दा राहून गेला तो म्हणजे काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीचा. त्याचा एक मुद्दा मी सांगतो की मला असं वाटतं की काँग्रेस गेल्या काही काळांमध्ये थोडंसं स्वतःचं बळ मिळवण्याचा प्रयत्न करते आहे. म्हणजे अजूनही काँग्रेसमध्ये हर्षवर्धन सपकाळांची म्हणून जी टीम आहे ती पूर्ण उभी राहत नाहीये. कारण हे जे सगळे संस्थानिक आहेत जुने, त्या जुन्या संस्थानिकांना पक्ष गाळात गेला तरी चालेल, पण आपलं जिल्हावार संस्थान कायम राहिलं पाहिजे असं मानणारे लोक आहेत. त्यामुळे वंचितशी त्यांनी जी आघाडी केली, लोक म्हणतात वंचितला की ती बीजेपीची बी टीम आहे, तर मला असं वाटतं की कोणी ना कोणी कोणाची तरी बी टीम असतंच. त्यामुळे हा प्रयोग त्यांनी करून पाहिलाय. त्याचं यशापयश काय आहे आणि प्रकाश आंबेडकर या प्रयोगात तरी प्रामाणिक राहतात का आणि ते जे काही बोलतायत ते लोकांच्या पर्यंत जातं का, याचाही एक अंदाज काँग्रेसच्या लोकांना येईल. आणि नाही जर झालं तर काँग्रेसच्या लोकांना आता तरी आपल्याला आपल्या पायावर उभं राहायचंय हे तरी त्याचा अंदाज येऊ शकेल. जो मुद्दा तुम्ही सांगितलात पैशांचा, ते म्हणजे आश्चर्य असं आहे की नारायण राणेंनी त्यांच्या मुलांनी त्यांच्या मतदारसंघात पैशाचा बाजार मांडला असं अनेक वेळेला लोक म्हणाले. त्या राणेंचाच मुलगा आता निलेश राणे म्हणाला की मतांचा दर काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे का, 15,000 रुपये आहे. म्हणजे आपल्याला माहीतच आहे, आपण सामान्य माणसं आहोत, आपल्याला माहीतच आहे, पण निलेश राणेसारख्या माणसाला हे जाणवून द्यावं असं वाटतं लोकांना. आणि त्याला असं वाटतं की हे लोकांना माहीत नाही तर आपण सांगायला पाहिजे, म्हणजे हे नवीन ज्ञान आहे. तर सगळीकडे असं दिसत आहे की लोक आपले म्हणजे पोटार्थी हा फार चांगला शब्द झाला, लोक अत्यंतिक मतार्थी झालेले आहेत की तुम्ही काय देणार, तुम्ही 5,000 देणार, हा 7,000 देतोय. आता तुम्ही म्हणलात म्हणजे कोविडच्या काळामध्ये अशी एक बातमी आली होती प्रशांत की एक 2-3 मित्र घरच्या लोकांना न कळवता थायलंडला निघून गेले आणि मग त्यांचं काहीतरी डॉक्युमेंट सापडले आणि मग त्यांना घरातल्या लोकांनी धोपटलं. म्हणजे आत्तापर्यंत माणसांनी थायलंडला जाणं हे फार प्रतिष्ठेचं मानलं जात नव्हतं.
पण आता आपण या टप्प्याला पोचलो की राजकीय पक्षांना जसं चारधामला नेणं, शिर्डीला नेणं, शेगावला नेणं आवश्यक वाटतंय, तसं आपला एखादा मतदार थायलंड प्रेमी सुद्धा असू शकतो. त्यामुळे त्याला तिथेही नेलं पाहिजे असं वाटतंय. म्हणजे 9 ते 15,000 ही कॅश झाली. हे मी मध्यंतरी पाहिलं की उमेदवाराच्या बरोबरच्या कुठल्या ना कुठल्या तरी माणसाच्या जीपेवरनं लोकांना पैसे दिले जात आहेत. म्हणजे असं नाहीये की तुम्ही उमेदवार आहात, तुम्ही मला म्हणजे असा भ्रष्टाचाराचा डायरेक्ट व्यवहारच राहिला नाहीये. म्हणजे लोकांच्या घरी 9,000 10,000 म्हणजे लाडकी बहीण हा आपल्याला इन्स्टिट्यूशनलाइज्ड सरकारचा भ्रष्टाचार आहे. किंवा बिहारमध्ये त्यांनी जे 10,000 रुपये महिलांना दिले तो इन्स्टिट्यूशनलाइज भ्रष्टाचार आहे. आता वैयक्तिक पातळीवरचा हा भ्रष्टाचार आहे. म्हणजे आता 1 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत किती हजार बॅगा मोकळ्या सुटलेल्या असतील. आणि आपल्याकडे हे लोक बोलतात बघा की त्यांना हेलिपॅडवर ह्यांना थांबवा आणि त्यांचं विमान चेक करा. तर आता कुठे पैसे चेक होतील हे कळलेलं असल्यामुळे लोक दुसऱ्याच पद्धतीनं पैसे नेतील ना. लोक ट्रेनमधनं पैसे नेतील, लोक रिक्षातनं पैसे नेतील, म्हणजे विमानाने पैसे नेतील. हे टेम्पलेट आता लोकांना कळलेलं असल्यामुळे म्हणजे जुन्या सिनेमातले गुंड जसे एखादी वस्तू न्यायचे आणि पकडले जायचे, आता हे गुंड पण नवे किफायतशीर आहेत, करामती आहेत, ते हे करणारच नाहीत. पण असा जर मतदार असेल तर समाजामध्ये तुम्ही फॅसिझम विरुद्ध बोलणार, तुम्हाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य नाही म्हणून बोलणार. त्या कुलदीप सेंगरला झालेल्या म्हणजे त्याच्या जामिनावर सुटका झाली आणि त्याला विरोध करायला बसलेल्या स्त्री कार्यकर्त्यांना पोलिसांनी फरफटत नेलं आणि तिथे त्या महिलांना सांगावं लागलं की आम्ही महिलांबद्दल बोलतोय, आम्ही त्या माणसाचं नाव घेतलंय का. म्हणजे एवढं जर घडत असेल की माणसांनी पूर्णतः स्वतःची लाज विकली आहे, माणसांनी स्वत्व स्वाभिमान विकला आहे, तर असं विकण्यामागचं काय कारण असेल तर लोकांचा बहुतेक सिस्टीमवरचा विश्वास पार उडाला आहे. आणि दुसरं म्हणजे लोकांना शॉर्ट टर्म गेन जो आहे की मला आत्ता 20,000 मिळत आहेत ना, आता 20,000 घेऊन ठेवू, जो देतोय तो पडला तर दुसऱ्याला मागू, असं लोकांना वाटतंय. आणि उमेदवाराला असं वाटतं की दिले ना तुम्हाला पैसे, आता पुढचे 5 वर्षे मी फक्त वसुली करणार आहे, दुसरं काही करणार नाही. तर अत्यंत अधपतित स्वरूपाचं राजकारण आहे. आणि अशा प्रकारचं राजकारण लोकशाहीच्या संविधानाच्या चौकटीत करता येतं याचा विचार कदाचित घटनाकारांनी केलाच नसेल. म्हणजे जसा घटनेच्या चौकटीत, निवडणुकीच्या चौकटीत फॅसिझम आणता येतो हे आपल्याला 2014 नंतर कळलंय, तसं घटनेच्या चौकटीतच पूर्णतः अधपतित आणि पैशांनी बरबटलेलं राजकारण करता येतं. हे पण करताय. आणि हे सगळे आहेत म्हणजे हे हमाम में सब नंगे अशी सगळ्या पक्षांची अवस्था आहे. जे कमी देत आहेत त्यांना कमी परवडतंय. त्यामुळे ही अत्यंत गंभीर बाब आहे. आणि लोकांना म्हणजे तुमच्यासारखे लोकांशी बोलणारे, डायलॉग करणारे लोक, माझ्यासारखे चळवळ करणारे लोक, मग आपण भिंतीवर डोकं आपटतोय ना. म्हणजे आपण लोकांना सांगायचं की हे गैर घडतंय, तुम्ही या चळवळीत सहभागी व्हायला पाहिजे. मग लोक म्हणणार अरे इतक्यांना आम्हाला आवाहन केलं, चला 10,000पैकी 100 लोकांनी तरी जावं. पण पैसे मागायला मात्र पहाटेपासून लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. हा जो सामूहिक कोडगेपणा आहे याच्यावरचं उत्तर शोधल्याशिवाय आपल्याला कुठल्याही पातळीवरची लोकशाही निर्माणच करता येणार नाही, टिकवता येणं तर दूरची गोष्ट आहे. सध्या महानगरपालिकेच्या निमित्तानं राज्याच्या राजकारणामध्ये याच्या सगळ्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत आणि त्या म्हणजे बघितलं तर सुन्न करणाऱ्या आहेत, न कळणाऱ्या आहेत. ज्या पद्धतीनं इकडून तिकडे सगळ्या कोलांटवड्या चालू आहेत, आघाडीसाठी तात्विककरणं दिली जाते, या सगळ्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. सोबतच मुंबईमधलं मराठी अस्मितेचं राजकारण आणि त्याच्यातल्या आव्हानांची चर्चासुद्धा दीपक सरांनी आत्ता या सगळ्यामध्ये तुम्हाला उलगडून दाखवलेली आहे. या सगळ्याबद्दल तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.